एक मोठी बातमी येते। नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील फरार आरोपी निदा खानला अटक करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमधून नाशिकमधील टीसीएस कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खानला अटक झाली आहे। तिला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आल्याची माहिती मिळते। निदा खान ही इतके दिवस फरार होती। अटकपूर्व जामिनासाठी तिने अर्ज देखील केलेला होता। मात्र आता निदा खानला अटक करण्यात आलेली आहे। नाशिकच्या टीसीएस धर्मांतर प्रकरणामध्ये नाशिक पोलिसांकडून निदा खानला छत्रपती संभाजीनगरातनं अटक करण्यात आलेलं आहे। या संदर्भात माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजारीकारी यांच्याकडून। चंदन, आतापर्यंत पोलिसांना देखील तिने चकवा दिलेला होता, आता अखेर निदा खानला अटक झाली आहे, काय त्या संदर्भात माहिती आहे? आपल्याला माहिती आहे की या संपूर्ण टीसीएस धर्मांतरण प्रकरणामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका जी बजावली जात होती ती याच निदा खानच्या माध्यमातून बजावली जात होती। या कंपनीमध्ये ज्या महिला कर्मचारी होत्या त्यांचं जबरदस्तीनं धर्मांतरण करण्याचा जो प्रयत्न सुरू होता त्याला कुठेतरी मदत करण्याचं काम निदा खानच्या माध्यमातून सुरू होतं आणि त्याच्यामुळे पहिल्या दिवसापासून निदा खानची या संपूर्ण प्रकरणातली भूमिका ही अगदी स्पष्ट असल्या कारणाने पोलिसांनी या संदर्भामध्ये तिला आरोपी केलं होतं। मात्र ती पहिल्या दिवसापासून पोलिसांना चकवा देऊन या ठिकाणी फरार झालेली होती। तिच्या विरोधात वॉरंट देखील निघालं होता आणि त्यामुळे निदा खान हिला कुठल्याही क्षणी अटक होईल अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जात होती। तिच्या वकिलांकडून सातत्यानं सांगण्यात येत होतं की ती गरोदर असल्या कारणाने तिला या ठिकाणी अटकपूर्व जामीन मिळावा। मात्र जामीन देखील न्यायालयानं फेटाळलेला होता आणि त्याच्यामुळे आज संध्याकाळच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरमधून एटीएसच्या टीमनं निदा खान हिला अटक केलेली आहे। उद्या तिला न्यायालयात हजर केलं जाईल आणि या संपूर्ण अटकेनंतर आता टीसीएस प्रकरणातले आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे। चंदन, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।